54 लाख प्रमाणपत्र आणि त्याचा परिवार असा जर हिशोब केला तर 2 ते 2.5 करोड मराठ्यांना आत्ताच आरक्षण मिळतं. इतकं आरक्षण मराठ्यांना या लढ्यामुळे मिळालं. 2-2.5 कोटी मराठा समाज आरक्षणात जाईल. बहुतेक या भावनेतूनच सरकारनं ते प्रमाणपत्र वाटप केले नसावे. 54 लाख प्रमाणपत्र आणि त्याच्या परिवाराचा दिलेला प्रमाणपत्राचा आकडा 2-2.5 कोटी आणि ज्यांचे प्रमाणपत्र मिळाले किंवा ज्यांच्या नोंदी निघाल्या त्याच नोंदीच्या आधारावर ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांना त्याच नोंदीच्या आधारावर आरक्षणाचा लाभ देण्यात यावा, असा कायदा पारित करावा अशी मागणी आपण त्यांच्याकडे केली आणि त्यांनी ती मान्य सुद्धा केली. परंतु तो अध्यादेश आणि कायदा मंजूर केला नाही. म्हणून या 3 गोष्टीसाठी म्हणजे या 3ही गोष्टी आपल्या कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला देता येतात. आपल्या नोंदीही कायद्याच्या चौकटीत असूनही मराठ्यांना आरक्षण दिलं जात नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी ठरवलं की आता पोरं जर मोठे करायचे असले तर आता हे आरक्षण मिळवण्यासाठी मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मराठे आता 4 दिवस झाले मुंबईकडे निघाले. मुंबईकडे जाणारा आपला बांधव ना थंडीचा विचार करतोय ना जेवणाचा विचार करतोय. प्रत्येक जण एका पुढे एक असं करून मुंबईकडे निघाले. या गाड्यात असणारा मराठा समाज आणि ती पोरं या समाजाच्या न्यायासाठी कितीही त्रास झाला तरी कोणाला सांगायला तयार नाही. स्वतः सहन करतो. पण मुंबईच्या दिशेनं निघाला. या पुणे जिल्ह्यातल्या वाघोली आणि चंदननगर परिसरातील माझ्या मराठा बांधवांना माझी विनंती, तुम्ही सुद्धा आता मागं नका राहू. हे पोरं स्वतःचे जीवाची बाजी लावून मुंबईकडे निघाले. 26 तारखेला तुम्ही सुद्धा पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी ताकदीनं मुंबईकडे या. आपण आता ताकद दाखवल्याशिवाय आपल्या मुलांना आरक्षण मिळणार नाही. आपले मुलं मोठे नाही होणार. फक्त आपलं शांततेत आंदोलन करण्याचं ठरलंय. त्याचप्रमाणे सगळ्यांनी शांततेत आंदोलन करायचं. कोणी उद्रेक जाळपोळ जर केली तर तो आपला आंदोलक नसणारी याची सुद्धा सगळ्यांनी आठवण असू दे. इतक्या दूरपर्यंत हे पोरं कोणत्याही त्रासाची तमाना बाळगता. कोणत्या टायमाला जेवण मिळालं, कोणत्या टायमाला नाही मिळालं, कुठं झोपायला मिळालं हे कुठं नाही मिळालं, कोणाला किती त्रास झाला किंवा कोणाला आंघोळीला पाणी मिळालं की नाही मिळालं, या समाजाच्या पोरांसाठी सगळा त्रास आज मराठा समाजाचे पोरं मुंबईत चालल्याने सहन करतात. यात कोणी कोणाकडे तक्रार करत, कोणाच्या गाडीला काय त्रास झाला किंवा कोण पाठीमागं थांबला, तो कसा त्रास सहन करून समोर आला हा त्रास सुद्धा सांगायला पोरं तयार नाही. म्हणून माझी विनंती, जितक्या ताकदीनं पोरं मुंबईकडे निघाले तितक्याच ताकदीनं पाठीमागं राहिलेल्या बांधवांनी सुद्धा या. आता ही लढाई आपल्याला जिंकायची. आपण रातपाट एक यासाठी 4.5 महिन्यापासून करतोय. अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाही. म्हणून आपल्या मराठ्यांच्या एकजुटीमुळे मराठ्यांच्या पोरांचं कल्याण व्हायला लागलं. आपल्याला ही एकजूट
नुसती आरक्षणावर नाही थांबवायची. आपल्या पोरांवर भविष्यात अनेक संकट येणार आहेत आणि त्या संकट येणाऱ्या प्रश्नाला तोंड देण्यासाठी आपल्याला एकजूट कायम ठेवायची. खूप जणांचं स्वप्न होतं मराठा एकत्र नाही आला पाहिजे. जर मराठा एकत्र आला तर ही जात जगाच्या पाठीवर प्रगतशील जात म्हणून राहील. आणि नेमकं तेच घडलं. मराठाही एकत्र आला आणि मराठ्यांनी आरक्षण सुद्धा मिळवलं. मराठ्यांनी एका फटक्यात 2 कामं केली. मराठा एकजूट होत नव्हता, तो ताकदीनं सगळे मतभेद सोडून सगळे आपले वैयक्तिक वाद सोडून एकत्र आला आणि आयुष्यभरासाठी लागणाऱ्या पोरांना आरक्षणही मराठा आता देतोय. या पुढच्या काळात आपल्या समाजाला आणखीन एक काम हातात घ्यायचंय. आपल्या पोरांना जसं आयुष्याचं आरक्षण दिलं तसं घराघरातल्या मराठ्यांनी आयुष्यभरासाठी व्यसन सोडून द्यायचे, दारूपासून लांब जायचं. या 2 गोष्टी जर मराठ्यांनी केल्या तर मराठा समाजाची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. आता आरक्षण जिंकत आणलंय, आरक्षणाची काळजी नका करू. लोक कुठून यायला लागले इतकी. मला वाटलं बरं झालं आपल्या 4-5 जण आहेत, पटकन उरकावून निघावं झोपायला. तिकडून लवकरच यायला लागल्यासारख्या म्हणलं आले असते थोडे, पण आणखी जास्तच निघायला लागले होते. त्या अंतरवालीला असं चालतं. पोलिसांनी हिशोब एक लावला आणि आम्ही 3राच लावला आणि दोघाचा ताळमेळ हुकला. पोलिस म्हणले पाटील एवढे ग्राउंड बस झाला आपल्याला पार्किंगला. म्हणलं तेवढं भरलं तर लय झालं बाबा, जाऊ घे तिकडे. ते म्हणले मग एवढं ग्राउंड जर भरलं ना समाज जिंकली. तसे 17 ग्राउंड लागले हो आम्हाला पार्किंगला. आमच्या जालन्याचे SP पाठ माझ्याकडे आले 3 वाजता. मला म्हणले सगळ्याच पार्किंग फुल झाल्या, तेवढी कारखान्याचे उघडून देता का? आयला म्हणलं त्या कारखान्यावाल्याचं आपला जमात न उघडून का कसा काय म्हणून तवर पोराने गेट बाजूला काढून भेटवलं ना, आज गाड्या लावल्या. आपल्या सभेच्या बाजूला 4 साखर कारखाने, 4 तितकेच लोक. बरं झालं साखरेला पण ठेवला त्यांनी, ते बी आणलं असतं. तसंच व्हायला लागलं इथं. आणखी ना बोल नाही बघा तो तितकेच येते. मला रातभरात जागाच विचार आहे का कोण तुमचा? अंतरवाली तर अशीच हाक दिली, अंदाजा लावला एक आणि मराठी बांधावर उभा राहिले. अंतरवाली पासून 20-20 किलोमीटरवर मराठी उभा होते. 11 रस्ते होते, 11चे जाम होते 20 किलोमीटरवर. ड्रोनच्या कॅमेरा सुद्धा मराठी बसत नव्हती. काहीचे ड्रोन सापडले तर आणखीन सापडले नाही. मी याच्यासाठी सरकारला मागच म्हणलं होतं यांचा नाद नका करू. सगळे मराठी माणसासारखे संयमी आणि शांत नाहीत. मी माझ्या जातीसाठी जातीचे पोरं मोठे व्हावेत म्हणून संयमन आणि शांततेने हाताळतो, पण हे पोट्टेला बेकार आहेत. त्यांना पटकून आरक्षण द्या. हे उलट मला रोज लय ताप आहे. हे मला म्हणते तर कशाला शांत म्हणता का तुम्ही? आम्हाला काही करता आहे ना, काहीच होत आहे ना. मी बळच कार करतो यांना. ते जाळ झाल्यावर रोज बदलेन पण टेकी मी त्यांच्या. याला तो फोन कटाळा आलाय मला.
पण माझ्या जातीच त्याचं नाव लागेल. त्याची काळजी तुम्ही नका करू. मी खंबीर आहे त्याला उलटा पालटा करायला. त्याला आत्ता सेक्टर मी पिशवीवर आणलंय. ते बाजाराचीच पिशवी घेऊन येण्याचं सध्या. आणि त्याच्यात कागद आहेत. कोणत्या संपादकाकडे जातो चॅनलच्या आणि त्यांना म्हणतो तुमच्या दम असला वाचून दाखवाय. तोच वाचव ना. त्यांना घाला वाचायला तो मराठीच्या विरोधात बोलतो. हे पोट्टे असे बेकार कुठून शिया सापडून आणते कुठून नाही. खूप शेती देत खाली 2 दिवस भाकर खात नाही माणूस. आणि ते कागद जमा केले त्यांनी सध्या. आणि ते कोणत्याच संपादकाला दाखवते. संपादक लांबूनच वाचित 2 वरचीच वळ वाचित खालची सोडूनच देत. काय नाद लागतो मग. यांना कुठं सापडत लिंबा खाली बसल्या बसल्या शियार कुठं नाही असे देत की ते सुद्धा अर्ध्याच वाचित आणि अर्ध्या सोडून देत. त्याच्या भाषणात ते आता महीच हिंदी वाचून दाखवते. आता मला येत नाही हिंदी. मी काय गुरु होतो त्याला. आणि मला येते बरं का नाही असं नाही. पण हे पत्रकार बांधव लय कलाकार आहेत. हे 2-3 प्रश्न मला असे गोडीत दम्माने विचारते. मग मी दम्माने मला बेस्ट बोलता येते. आणि ते एका त्याचा विषय करतात. मग सगळं खातच बिघडून जातं. मग मी ते खपा कप कुंकडा बोलत होते. कुंकडा जाते त्याचा मग टिपण बसत नाही. आणि त्याचं काही विचारलं की मग माझं आता सगळं बिघडून कार्यक्रम. त्यामुळे त्याचं नाव घ्यायचं बंद केलं. यार मग भाषण संपत आलं तरी लोक येतातच. असंच मुंबई होतं का बघ. मला जाऊ द्या पण मुंबईत नाही. मी राहायचो इकडं आधीच करायचा फुल तुम्ही मुंबईत. मला बसायला लागायचं इकडे डोंगरात एखाद्या उपोषणाला. कुठून तरी आता कुठं मेसेज आला ना मला कोणतरी दाखवलं. कोण 2.5 लाख गाड्याच घेऊन निघाले. कुंकडून येतात काय आम्ही आले पोट्या ना असं माझ्या डोक्याला ताण करून ठेवायला लागले. मग एक असा ताप केला माझ्या डोक्याला. मी म्हणलो एवढी फाईट इथं सांगू आपण. 17 तारखेला राज्याची बैठक घेतली आपण. म्हणलं एक फाईट आणू इथं जाऊ द्या काय होतं बघू. खाली बसलेले पोट्टे लई कलाकार आहेत. मुंबई म्हणा मला म्हणते. म्हणलं मुंबई काय म्हणलं आता चला मुंबई काय बरं गप बसायचं ना. तारीख ठरलेली 20 जानेवारी. गप बसायचेच नाही. कोणी ते सोशल मीडियाला टाकलं कोण नाही काय माहित. सगळ्या महाराष्ट्रात व्हायरल झाले ते. कोण मसडी घेऊन निघाले कोणाला माहित मुंबईला. ते सरकारचे प्रतिनिधी मला फोन करते. त्यामध्ये वय तर म्हशी घेऊन येणार का म्हणलं मला माहित जेम टाकलं त्या विचार. फोटो बी नीट टाकायचे ना. ते असे उलटे टाकले. उलटे तोंड करून बसले त्या म्हशीवर. ते टाकलं एकाने टांगडे इकडे गेल्यात आणि एका तिकडे गेल्यात. ते प्रतिनिधी मला म्हणतोय भाई एका मसडीवर किती लोक बसले. मला काय माहित किती बसले. काही उलटेच कुठं नाही करून घेते. दगड भाऊ घाला बाळ. मी त्या साक्षात पिंपरीला गेलो. तिथे एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रम संपला. 20-22 लोक होते. गावचा कार्यक्रम होता. मी खाली उतरलो. गाडीजवळ गेलो की तिथं आल्यावर काही लोक ते म्हणले बाबा आम्ही बैलगाड्या घेणार. म्हणलं पाय पडत बैलगाड्या नको. ते थोडं जवळ सर खाऊ आलो. पण तिथे गेलो का दगड खाऊ आलो व्हायला. तेव्हा तो मंदिरात दारात नाही उभा. यांचा भरोसा नाही. हे बांधायला बसले.
बळच बळच त्या बैलगाडी कॅन्सल केल्या तिकडच्या पुऱ्या सरपंच. मी पहिले सांगितलं होतं त्यांना, तुम्ही नका ना दिला. आमच्या हक्काचं आरक्षण आहे. आमच्या पोरांचं 70 वर्ष वाटलं झालं. आमचा अधिकारी बनायला तयार नाही सध्या. केंद्रीय कॉलेज सुद्धा आमच्या लेकराला मिळत नाही. जर भारत देशावर सगळ्यात मोठी जात आणि या जातीची नोंदी जर सरकारी मिळाल्या असल्या तर यांना आरक्षण दिलं पाहिजे. भारत देशात ओबीसींना ज्यांना ज्यांना आरक्षण दिलं त्यांचा शासकीय एकाचाही पुरावा नाही. 1967 साध्या शासन निर्णयावर यांना आरक्षण दिलं. मग आमच्या नोंदी आहेत हे यार ते एकटंच भाषण देते त्याला गप्प बसा रे. टाकून आलं काय टाकणाऱ्याची एक संख्या आपल्या झाली. यांना पगार एकदा यांना सोडायला लावायची. अरे मला लय ताप येऊ टाकणार तुम्हाला काय सांगा. मग हात सुद्धा व्हावा घेऊ 9च्या पुढे हातात हात सुद्धा देत नाही बघ. त्याने जर हात धरला ते हातच सोडित नाही. सोड म्हणलं तर मलाच घोडाला येऊ दे. मी त्या गोदापट्ट्यात बैठका घेत होतो. आता 4:30 वाजता पाठव कार्यक्रम संपला. 5 वाजता जेवलं झोपलं पाठव. मला कवा खाल्लं तरी पचलं. मग काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आहे ते 10 वाजता टोपलं संपले ते मग आपलं घ्या खाऊन याला कवा पचत आहे. 5 वाजता पाठव झोपलो. कुणी रगवली का माया अंगावरची. माया जवळ आलं त्याने टाकली होती का गाणं. मला म्हणतो एक फोटो काढून दे ना. गपची फोटो म्हटलो काय करू. ते मला प्यायना बी मी एकटाच होतो आणि ते लट टप्पू होतो. त्यांनी 1 घंटा 20 फोटो काढले पण एका बी नीट नाही आला. कारण त्याने उलटा मोबाईल धरला होता. त्याला म्हणलं तर उलटा मोबाईल धरला. ते मला तो शिकू नको मला मी गाडीत पाडला. तर सूर्य उगला बा. सकाळी तोंड धुतलं गपचिप कामाला लागलो बैठका घ्यायला. त्याची उतरल्यावर पाय पडला. ते म्हणला रे ते त्रास दिला काय म्हणलं तो कान पडायला पाहिजे. आता ते बोललो तुम्हाला ऐकला नसता त्याच्यामुळे काहीच बोललो नाही म्हणलं लक्षात तुला. त्यामुळे माझं म्हणणं आहे दारूपासून सुद्धा लावला. आपल्या समाजात दारू जर सुटली ना बाज गड्यावर कोणाचे टप्पर सुद्धा नाही मराठ्याचे पुढे उभारायचे. हे आरक्षण आपल्याला मिळते ज्यांच्या शासकीय नोंदी नसून त्यांना दिल्या. आपल्या शासकीय नोंदी असून सुद्धा आपल्याला दिलं जात नाही. म्हणून हा संघर्ष आता मुंबईकडे निघाला. आपल्यात हक्काचं आरक्षण आहे. या आरक्षणाला विरोध नाही. देव जरी आडवा आला ना तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्याचं कोणीच रोखू शकत नाही. कारण मराठा ओबीसी आरक्षणात गेलाय आणि नेमकं ही जी टीम तयार झाली होती त्यांनी ओळखलं आपण किती विरोध केला. मराठा मात्र आता ओबीसी आरक्षणात गेला. यांना फक्त ओबीसी बांधवत आणि मराठ्यात भांडणं लावायचे होते आणि ते बी लागले नाही यांचे जेव्हा. कारण गावखेड्यातला सामान्य ओबीसी आणि सामान्य मराठा बांधव एकत्र आहेत. काही केल्यानं त्यांना ते फुटत नाही आणि त्यांनी ते प्रयत्न त्यांचे केलेले फसले. इथून पाठीमागं गपलत झाली. राजकारण्याने बोलायचं ना आपण ऐकायचं दोघांनी आणि त्याच्यात त्यांनी त्यांचं साधून घ्यायचं. पण आता त्यांच्या सामान्य ओबीसी बांधवाच्या लक्षात यायला लागलं हे राजकारणी याच्या फायद्यासाठी आपल्यात मराठ्यात वादलावी आणि मराठ्यांच्याही लक्षात आलं आता राजकारणी लोकांचं न ऐकता आपले पोरं मोठं करायचं असल्यानं आरक्षण द्यायचं असलं यांना लांब ठेवायचं आणि सामान्याने एकत्र यायचं. आणि सामान्याची काय ताकद असते हे मराठ्याने आत्ता दाखवून देत. म्हणून आपलं म्हणणं होतं
मराठे फक्त सामान्य लोक एकत्र या, यांना कशाची गरज नाही. यांना ना पैसा लागतो ना पद लागतं. सामान्याचं एकच ध्येय असतं, शेतकरी असला तर शेती कसायची आणि पीक आणायचं. नोकरदार असेल तर सकाळी लवकर उठून नोकरीला जायचं, त्यातून आलेला पैसा पोरांच्या शिक्षणाला वापरायचा. व्यावसायिकाची सुद्धा तीच पद्धत. श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत सगळ्यांना सारखाच पैसा शिक्षणाला खर्च करायला लागतो. स्वप्न मात्र दोन्हीही मायबापाचे सारखेच आहे. माझं लेकरं जर अधिकारी झाले तर आपल्याला सावलीत बसता येईल. पण आरक्षणानं असा घात केला. आरक्षण नसल्यामुळे एका टक्क्यावर पोरं हुकले. 4 वेळेस परीक्षा दिल्या तरीही पोरांचा नंबर आला. ज्या पोराचा नंबर 1% हुकला फक्त त्याला आरक्षणाची किंमत एवढं जाऊन विचार. ज्या बापानं कर्ज काढून पोरं शिकवले त्या बापाला फक्त एकदा आरक्षणाची किंमत विचार. म्हणून माझी तुम्हाला विनंती, आता गाफील न करा. जसं जीवन जगताना पाणी गरजेचं आहे तसं पुढच्या काळात जीवन जगताना पोरांसाठी आरक्षण अत्यंत महत्वाचं. बाकीच्यांची तुम्ही काळजी नका करू. विरोध करणाऱ्यांना आपण ठेप्याला बसवलं. त्यांनी आता बोलायचं बंद केलं. एखाद्या अर्ध्या बरंच बोलतात ते, आणि मी लय शहाणा नाही. ते 4-5 शब्द बोललो मी 25 बोलत असतो. मी बी सोडित नाही. त्यामुळे माझ्याकडे कोणी येत नाही. आता मंत्र्याचं शिष्टमंडळ सुद्धा माझ्याकडे येत नाही. आता हे माग यायचे. तुम्ही बघा, टीव्हीला बघत असताना तुम्ही पहिल्या सुरुवातीला आलेलं मंत्री डबल आले का? दरबारीनं ते नांगराचे खांदे बघितले नाही का? पहिल्याचे दरबारी बदलून येते. आंतरबली जायचं म्हणलं का आधी कागद वाचित कुठं जायचं आणि कोण मंत्री. वर मंत्र्याचं नाव वाचिते, खाली अंतरवली लिहिलेलं असतं. ते म्हणजे मी नाही जात तिकडे, दुसरी कुठे पाठा. ते तिथे गेले कचाकच बोलत आहे. मी काय चूक करतो? 70 वर्ष झालं तुम्ही माझ्या एवढ्या मोठ्या जातीला फसवलाय. तुम्ही या जातीला मूर्खात काढलाय. आमच्या सरकारी नोंदी सापडलेल्या असून हक्काचं आरक्षण देत नाहीत. तुम्ही तुमचा नाही होऊ शकत. मला पदाची पैशाची गरज नाही. हे समाजच माझ्यासाठी आयुष्यासाठी मोठं पद झालं. आणि सरकारचा प्रॉब्लेमच ते मी त्यांना मॅनेज होत नाही आणि फुटत नाही. म्हणून त्यांनी मला शत्रू मानायला सुरुवात केली. तुम्ही मला शत्रू मी मानला तर मी तुम्हाला भेद बी नाही, मोजीत सुद्धा नाही. तुम्हाला काय करायचं आता? आणि तुम्ही काय करणार आहे? माझं काहीच नाही. मीच लोकांच्या गाडीत बसत. चौकशी करणारा सुद्धा टाइम जाणार आहे माझ्या. म्हणजे चोराने मग पाकिट आणल्यासारखं केले. त्याला घरी गेल्यावर ते थोपडातच आणून घे. ते म्हणून काय चोरी करून गेले त्यात काहीच नाही सापडलं. नुसते कागद होते. आपल्या जो कागदाशी तलाट्यासारखी कवा नुसते कागदच असते आणि त्याच्यावर मराठा आरक्षण लिहिले. माझ्या घरावर सिमेंटाचे पत्रे देऊन काय करतो माझी चौकशी करू. त्यामुळे ते सगळं ते भांगारात पिकत नाही ते सिमेंटाचे पत्रे. त्यामुळे त्याने आपला नादच सोडून दिला आणि आपण मरायला तयार. शेवटी ते कुठं येतील? मरणाला भेटतो का? मरण त्याने हातावरच घेतलं. माझं कुटुंब बाजूला सारलंय मी आणि समाजाला मायबाप मानला. मी मरायला पण घेत नाही. तुम्ही काय करणार? गोळ्या घालणार मी ज्या जातीसाठी गोळ्या सुद्धा द्यायला तयार. पण आरक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही. तुम्ही काहीही करा, आपली कशातच तयार. फक्त आपण कोणावर हात नाही बसलायचा, उदरी जाळपोळ नाही करायची. ते अंध लोक आपला नाही, तुम्हाला स्पष्ट सांगतो. तुम्ही नुसत्या मांड्या घालून मुंबईत बसा. दुसऱ्या दिवशी सकाळीच आरक्षण. आणि ते आणखीन एका गोष्टीला भेटे आपल्या. मला विचारते प्रतिनिधी फोन करून, तुम्ही डोंगराचा मुक्काम करून टाकला. आपले सगळे मुक्काम डोंगरात. आता ते वारी नाही का जात पंढरपूरला, ते गावात असते. आता ते बिचारे थोडे असते. हे 2 कोटी संघ आणि गावात मुक्काम टाकल्यावर
आणि पाठ जर बेताला तिकडे बसले मेलन ते गाव 6 महिने सुचन का त्याला काही. आम्ही डोंगरात मुक्काम टाकले तर आम्ही उठून गेलो तर फक्त मागे येऊन बघ म्हणले. तर म्हणतो आयु त्यासाठी मुक्काम आहेत काही तिथं. आणि मग मुंबईत आल्यावर मला तिथं जागा मिळेल तिथे. हे पोटे असे कलाकार आहेत गप्प पडायचं ना तर गप्प पडत नाही. ते सोशल मीडियाला टाकून दिले. मंत्र्याचे बंगले बघायचे, कसाचे फोटो बघायचा, विमान बघायचं, हिरो हिरोईनचे बंगले बघायचे. आता याला त्या कचाट्यात त्या मंत्र्याचे गादी सापडले त्याचं काय होईल. आणि ते मध्ये 4000 बाथरूम आणले. 4000 बाथरूम आणि याला काय व्हायचं 2.5-3 कोटी येणार आहे. पण तो आणले 4000. हे पोट्टे लय शान एक मराठीचे. 1000 आत गेला 2-4 घंटे नाही आलं बाहेर तर बाकीच्या काय करायचं. त्यांना तेवढंच टेन्शन आहे. हे काय करते काय नाही बाकीचं नाही टेन्शन. त्यांना माहिती आहे एकदा म्हणला की गपरा की समाज गपरातो. कारण मी समाजाला मायबाप मानलो. मी समाजाच्या पुढं नाही जात. समाज बी नाही जात माझ्या शब्दाच्या पुढं. पण आरक्षण घेतल्याशिवाय मी सुट्टी नाही देणार याच्यावर मात्र मी ठाम. समाज शांत बसणार आहे परंतु लई संख्येनं बसणार आहे. मायबाप तुम्हालाही माझी विनंती उद्यापासून आपण आपल्या सोशल मीडियावर पोस्ट टाकायला सुरुवात करा. घराघरातला पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातला मराठा मुंबईकडे निघाला पाहिजे. 26 जानेवारी मराठ्यांनो एकदा अशी ताकद दाखवा की मराठ्यांच्या विरोधात जायचं जर म्हणलं तर जगातल्या आणि देशातल्या लोकांना धक्का फोडायला पाहिजे. इतक्या ताकदीनं मुंबईतल्या गल्ले गल्लेत नुसता मराठा आणि मराठाच दिसला पाहिजे. इतक्या ताकदीनं मुंबईकडे अशी धडक मारा. इतक्या ताकदीनं मुंबईत एकत्र या. आपली एकजूट बघून अंगातलं रक्त सळसळ केलं पाहिजे. इतक्या ताकदीनं मराठी घराच्या बाहेर पडले. जे पाठीमागं मराठी राहिले त्यांनी सुद्धा त्यांचे खिंड लढवा. मुंबईत गेलेले पोरं मुंबईचे खिंड लढवणारे पाठीमागचे खिंड लढवा. कारण याच्यात घराघरातल्या मराठ्यांच्या पोराचं कल्याण होणार. जर तिकडं एखाद्या पोराला सरकारनं त्रास द्यायचा प्रयत्न केला तर माघार राहिलेल्या मराठ्यांनी शांततेत आंदोलन करायचं. पण महाराष्ट्रातल्या रस्त्यावर फक्त मराठाच उभा दिसला पाहिजे. इतक्या ताकदीने एकत्र. आता स्वतःच्या लेकरं डोळ्यासमोर ठेवा. त्याशिवाय आपल्याला नाही पर्याय. हे कसे ठेवायला येत नाही ते मी बघतो. त्याची काळजी नका करू. यांच्या कोणात आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. विरोधक आता गप केले. ते येवल्याचं तेवढी वेळ फुटून तर त्याचा कार्यक्रम केला. त्याला ना एकदा आरक्षण मिळत आहे. त्याच्यात किती दम आहे मला एकदा बघायचंच. त्याचा तेव्हा काही बोलला तरी ऐकून घ्यायतोय मी. आता काही बोलतोय ते मला म्हणतोय 5वी शिकलेले मी. 5वी शिकलेलं असतं बेजार झाले असते मला. तुला शहाणा होतात काय गेल तर जेलला मग तुकडे मोडून आला तिथून. याला ना लोकांनी हाटला पुढं नाही का भजे खाऊन कागद टाकलेलेच खायला लावतो. नाही खायला लावले तिथून पुढे. आणि मी त्याला जे जे बोललं ना ते आतापर्यंत मी केलेले. त्याला नाही 29 ऑगस्टला सांगितलं होतं तो आरक्षणात 5 मारली ना 5 काढून तो खोटा मोडून जर दुसरा नाही ठोकला तर मराठी गावला सगळं मोडून फेकला बाजूला. ओबीसी बांधव आणि मराठा बांधव तो वाद लागेल त्याचं स्वप्न होतं. त्या पट्टीने वादच नाही होऊन त्याला मराठ्यानं सांगितलं अजिबात अंगावर जायचं नाही कोणाच्या. मराठी शांत राहिले. काहीच नाही झालं. त्याने थोडे दिवस उड्या आणल्या गप बसले. आता सुद्धा शांतच राहायचं. या शांततेच्या युद्धानंच मराठ्याचं आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणलंय. तुम्ही फक्त मुंबई जाऊन मांड्या घालून बसा. आरक्षणाचा कायदा तयार झालाच म्हणून समजा.
वळवळीच्या कामात न राहिला, कारण आपली मागणीच मोठी नाही, आपली मागणीच लई लहान आहे, आपल्यासाठी लहान आहे ती. कारण त्याच्या शासकीय नोंदी आहेत म्हणून 54 लाख नोंदी मिळाल्या, त्यांचे प्रमाणपत्र दे. 54 लाख लोकांच्या परिवाराला त्याचा लाभ द्या. बीड जिल्ह्यात एक गाव आहे, त्या गावात एक नोंद सापडली होती. एका नोंदीवर 250 लोकांना प्रमाणपत्र वाटप झाले. त्याचा परिवार इतका मोठा निघाला आणि त्याच्या गावात गावच तेवढे 250 लोकांचं. एका नोंदीनं अख्खं गावच भेटलं. समजा या चंदननगरच्या किंवा वाघोलीच्या एका बांधवाची नोंद मिळाली, एकाच म्हणतो. आता आपली मागणी आणि ती कायदेशीर आहे, कायदाच तसा सांगतो 2012चा आणि 2001चा सुद्धा. एका नोंदीवर त्याच्या सगळ्या नातेवाईकांना म्हणजे परिवाराला द्यायचं, त्याला तर द्यायचंच. आणि तिसरी मागणी आपली याला जोडून, ज्याची नोंद मिळाली त्याच्या गणवतातील सोयऱ्याला द्यायची.